हे बारीक केलं होतं लसणाचं, तर आता हे यात टाकते. आता पाऊस थांबला नाही तर कंटिन्यू पाऊस चालू होता. सकाळपासून चालू आहे पाऊस. एकदम काहीच दिसत नाही, जसं लसूण टाकलंय का नाही आपण. थोडंसं तेल टाकते यात, म्हणजे छान. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मी माझ्या पद्धतीने एक छान मस्त रेसिपी घेऊन आलेली. ती पारंपरिक पद्धतीची आहे आणि कोणी कोणी कदाचित करत पण असतील गावाकडे. तर गोळ्याची आमटी, तर ती कशी बनवायची मी ते सांगते आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते दाखवते. चला तर मग. तर याच्यासाठी साहित्य काय काय लागेल, तर इथे कांदे मी घेतलेले 6-7 कांदे घेतले, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. आणि आधी आपण हे कणिक मळून ठेवणार आहे. डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी, त्याच्यासाठी हिंग आणि याच्यात मीठ आहे. आपल्याला आता मसाले लागणार आहे, तर हा मसाल्याचा डब्बा. तर म्हटलं चला आपण आज काहीतरी वेगळी एक रेसिपी दाखवू आपली पण, म्हणून म्हटलं चला आजच आपण दाखवू. मी ना आता गोळ्यांचं ते आमटीसाठी जे आहे कणिक ते भिजून घेते. आता कसं भिजवायचं आणि मग नंतर आपण मसाला करू. तर आता बघा, आम्ही 3 जण आहोत, तर मग 3 चौघ त्याच्यासाठी एवढं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी असेल पा, एवढं पीठ घेतलेलं आहे. हिंग टाकायचं आहे आणि इकडे लाल मिरची. कोणाला तिखट कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं अशानुसार घ्यायचं, कारण की आपल्या मसाल्यामध्ये पण जेव्हा आपण रसा करू त्याच्यात पण पडेल. लाल मिरची थोडीशी मी ही किचन किंग घेतले नॉर्मल, आणि हे हळद थोडीशी, अजून मिरची घेते आणि पाणी. म्हटलं आता 2-3 दिवस जरा दाखवू आपल्या छान छान रेसिपी. अजून एखादी रेसिपी दाखवेल. बरं, आता हे झालंय. आता याच्यात मीठ टाकते. खूप सोपी आहे, काही अवघड नाहीये. तर हे मीठ भाजीत पण पडेल तशानुसार टाकायचं मीठ. छान हे मिक्स करून घेते मी. तर यात आपल्याला लसूण पण टाकायचं आहे. आधी हे मिक्स करून घेते. आता तुम्हाला लसूण आपल्याला एकदम बारीक करून टाकायचं. जेव्हा आपण गोळे करू तर त्यात ते आबडधोबड पण नाही चालणार. इतका बारीक का म्हणजे खूप त्याला बारीक करावं लागेल. तर आधी हे मी मळून हे करून ठेवते. आता मी लसूण घेते, तुम्हाला दाखवते. तर हा लसूण आहे ना, यावर ठेचायचा आहे, एकदम बारीक करून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकून जरी तुम्ही बारीक केला तरी होतं. इतकं चिकन एकदम करायचं आहे ना, आबडधोबड पण नकोय आपल्याला. तर तुम्हाला वाटत असेल इथे खलबत्ता आहे, पण खलबत्त्याने पण होणार नाही ते. म्हणून मी बारीक करून घेते. बघा, एकदम चिकन. कारण की जेव्हा आपण गोळे तयार करू तेव्हा ते गोळ्यांमध्ये यायला नको. मी बारीक केलं होतं लसणाचं, तर आता हे यात टाकते. आता पाऊस थांबला नाही तर कंटिन्यू पाऊस चालू होता. सकाळपासून चालू आहे पाऊस. एकदम काहीच दिसत नाही, जसं लसूण टाकलंय का नाही आपण. थोडंसं तेल टाकते यात, म्हणजे छान मुरेल ते. थोडस खायला खूप टेस्टी ही भाजी, आणि गरम गरम चपाती सोबत, भाकरी सोबत खूप छान लागते. झटपट होणारी आहे. करायला थोडी अवघड आहे. म्हणजे गोळे जेव्हा बनवतो ना ते एकसारखे प्रॉपर झाले पाहिजे. आता मी
हळूहळू. आणि थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त सैल नको व्हायला. छान मळून झालंय. तुम्हाला वाटत असेल एवढासा झाला, पण याचे खूप मोठे मोठे छोटे 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 खूप गोळे होणार आहे. आणि बेसन असल्यामुळे घट्ट भाजी होईल म्हणून एवढंच घेतलं. छान. आता मी याला ठेवून देते आणि मी आता मसाला दाखवते कसा करायचा. तर तवा ठेवलाय. आपण आता मसाला करायला घेऊ. सगळेजण विचारत असतात तुम्ही काळा मसाला कसा करतात तयार. तर आता तो बघून पण घ्या. मम्मी पण जो करते नाही का, तुम्ही नेहमी विचारतात का मावशी काकू कसा मसाला करतात काळा, तो दाखवा. आपले हे मी 6-7 कांदे घेतलेले, ते आता मी कापते आणि आता छान भाजायला घेते. इथे आम्ही जाळीवर पण ठेवते, कधी जाळी असते ना आपली त्यावर पण कांदे ठेवते. पण आता असं करूया आपण. हवा येते, खूप हवा येते. आमच्या नाशिकला मी आता दुपारी जाऊन आली आरकेवर. तर आपला मारुती जो आहे इथपर्यंत पाणी आलंय. खूप म्हणजे पूर आल्यासारखं झालेलं आहे, खूप पाणी आलेलं आहे. तर तेव्हा मी बघितलं मारुतीच्या इथपर्यंत पाणी. आता तर पाऊस थांबलाय, खाली गेलं असेल पाणी आता. तुम्ही मला आणि मम्मी सोबत बघतात. आज मम्मी झोपलेली, म्हटलं चला आपण आपली छान ही रेसिपी दाखवू. डाळीचं ते गोळ्यांचं आहे तर अशी घट्ट होईल. तर मी कणी टाकणार नाहीये आज भाजीमध्ये. जी कणी मी पण वापरते, कारण की बेसन पीठमुळे घट्टच होते, घट्टपणा येतो भाजीला. एकीकडे दूध ठेवलेलं आहे, 4 ठेवून घेतलं. हे पण तर कांदा कापून झालाय माझा. इथे कोथिंबीर धुवून ठेवलेली मी, लसूण थोडं तेल टाकते. छान आपला गुलाबी रंग होईपर्यंत भाजायचा आहे. तोपर्यंत मी अद्रक सालून घेते. तुम्हाला जे जास्त जणांसाठी बनवायचे असेल तर मसाला आणि पीठ तुम्ही वाढवू शकतात. जे गोळ्यासाठी मी वळलं ते पण. पण आता आम्ही 3-4 आहोत म्हणून एवढंच घेतलं. हे तुम्हाला थोडं दिसत असेल पण त्याचं भरपूर होणार आहे. आणि गोळ्याची साईज एकदम आहे बघा, एकदम अशीच आहे छोटीशी. तेवढंच लागलं आपल्याला. इकडे चहा ठेवलाय. परत एकदम पावसासारखं वातावरण झालंय, लगेच हवं लागतं. येईल परत पाऊस येईल. चहा ठेवते.
आता हा मसाला मी काढून घेतलाय. हे अद्रक ते थोडं गार होऊ देते, मग दळून घेते, मग दाखवते तुम्हाला. मस्त चहा घेते, यांनाही देते. चहा गाळते संध्याकाळी. तर तुम्हाला माहितीच आहे मी हे मसाल्यासाठी काय घेतलं. आता कोथिंबीर, अद्रक, लसूण. तुम्हाला वाटत असेल मी खोबरं नाही घेतलं. खोबरं नाही घेत, म्हणजे मला नाही आवडत खोबरं, तर मी असंच मसाला करते. तुम्हाला वाटत असेल खोबरं म्हणजे आवर्जून घ्याच तुम्ही, पण मला नाही आवडत म्हणून मी नाही घेतलं. ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा घेऊ शकतात. आता मी हे दळायला घेते. थोडं पाणी टाकते बारीक होण्यासाठी. थोडं बाकी आहे. आपला मस्त मसाला तयार झालेला आहे, मस्त बारीक, छान बारीक झालाय. आता मी आमटीला घेते, कढई ठेवलेली आहे. आता पुढे दाखवते कसं करायचं. कढई ठेवलेली, त्यात तेल टाकते मी. जर काही शंका असले तर प्लीज मला खरंच विचारा तुम्ही. तुम्हाला काही तुम्हाला असं वाटलं का मला समजलं नाही, तुम्ही बघितलं पीठ मी चांगलं 1 वाटी घेतलं, त्यात मिरची टाकली, छोटस थोडस किचन किंग टाकलं आणि हिंग आणि मीठ, बस याच्यामध्ये काही टाकलं नाही. हळद टाकली थोडीशी. आणि खूप सोपी आहे. फक्त आपण जेव्हा गोळे करू ना त्याला खूप वेळ लागतो. ते एकसारखेच झाले पाहिजे आणि जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला ते टाकायचे. तर आता तेल गरम होते. तेल गरम झालंय. टमाटर टाकून छान भाजू दे त्याला. थोडंसं एक तेजपान टाकते. तेजपान आहे ते टाकते. छान मस्त लालू त्याच्यात आपल्या जे मसाले आपल्याला लागतात ते टाकू आपण. तर सगळ्यात पहिले बघा, हा घरातला काळा मसाला आहे, तो मी टाकते. 2-2.5 चमच टाकते. ही लाल मिरची आहे, ही बनवलेली, ती पण टाकते. तिखट नाही, रंग आहे लाल पण तिखट नाही. थोडं किचन किंग, मस्त तेल सुटलंय. अरे
अरे वा, आज गोळ्याची आमटी म्हणजे आज मला मस्तपैकी अशी बाजरीची भाकर खायला भेटणार गरम गरम. मग भेटेल ना. हो ना. त्यांना ही आवडते भाजी आणि आज मस्त गरम गरम मी बाजरीची भाकर बनवते त्यांना. थोडस टाकते अजून वरतून. बस तेल सुटलंय. आपला महत्वाचा डबा बाकी आहे अजून. मसाला तयार झालाय. तर आता मी झाकण घेतलं, तेल मस्त सुटलंय. तर आता मी हे पाणी टाकते. त्याला मस्त उकळी देऊन देऊ आपण. थोडी कोथिंबीर टाकते. मला सवय थोडीशी वरतून तर टाकेलच मी, पण हे बघा मस्त आता हा रस्सा आपला तयार झालेला आहे भाजीचा. भाजीचा रस्सा तयार झालाय मस्त. छान तेल पण सुटलंय. आता आपण मीठ टाकूयात. तरी बघा छान आता रस्सा मस्त उकळी येऊ तोपर्यंत आता आपण गोळे करायला तयार घेऊ. त्याला उकळी येईल. आपण बघा ते पीठ जे घेतलं होतं ते छान आता मस्त मुरलंय बघा. चांगलं मळून घेते मी आता. आता इथे आपला फार वेळ जाणार आहे बघा. आता तुम्ही इथून खरी आपली भाजी स्वरूपी. अजून एक भाग करून घेते. तर एकदम छोटी आपण जसे शेंगुळे करतो बघा, आता हा पूर्ण मी अशी लाही करून घेते. तर हे बघा हे तोडायचं आणि हे बघा या 3 बोटाने पण अशी स्टाईल आहे बघा गोळे करायची. झाला गोल मस्त. एवढे गोळे तयार झालेले आहे. लगेच हातावर होऊन जातं. एवढंच काही वेळ लागतो. तर हे बघा मी कढाई ठेवलेली आहे. त्यात तेल टाकलेलं आहे. आपल्या आता हे जे मी गोळे तयार केले, आता गोळे तयार झालेले आहे. आता मी हे तळून घेते. मस्त आता गोळे आपल्याला सगळे तळून घ्यायचे. थोडे ब्राऊन होऊन द्यायचे, गोल्डन ब्राऊन. तोपर्यंत आपल्याला तळायचे आहे. ते एकमेकांना चिटकले तरी काही टेन्शन नाही, ते नंतर वेगळे होऊन जातात. पण आपल्याला हे तळूनच घ्यायचे. मस्त एकसारखे गोल मस्त टम्म फुगलेले आहे. गॅस जोरात करते. कोणाला जर ओवा लागत असेल तर टाकू शकतात. आणि ब्राऊन होऊ द्यायचे थोडेसे. थोडा कलर चेंज झालाय. तर तुम्हाला बघा थोडेसे असे वेगळे दिसेल, कारण की आता याच्यामध्ये जी आमटी आहे त्यात म्हणजे गेले तर मग त्याचा स्वाद जाईल. छान आता बघा झाले आहे आपले. काढून घेते मी हे. तर आता असे मी सगळे तळून घेते. परत एकदा दाखवते तुम्हाला. ठेवा.
तुम्ही पण करा. तर हे मी एक एक टाकून घेते. हलक्या हाताने मी बारीक गॅस केलाय कारण गरम तेल आहे खूप. असे हे गोळे आपले तळले गेले. आता हे काढून घेते परत. टाकते. बारीक गॅस ठेवायचा, लगेच जळतात ते. इकडे आपली आमटी. हे आपले गोळे तयार झाले तळून. तर आता मी ते सोडते भाजीमध्ये. मस्त दिसते भाजी. छान आता उकळी येईल, मग दाखवते पुढे तुम्हाला उकळी आल्यावर. आता हे शिजतील. तर आता हे गोळे टाकून झाले. मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि आता झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर कोणा पातळ भाकर आवडते पण यांना जाड आवडते थोडीशी. पातळ खूप नाही आवडत त्यांना. मस्त आता छान आपली भाकर झालेली. तवा पण गरम झालाय.
साखर वाटली. मसाल्याच्या भाज्या वगैरे त्याच्यासोबत छान लागते नाही का बाजरीची भाकर. नॉनव्हेज आपली आमटी झाली आहे तयार. मस्त मी आता याच्यावर कोथिंबीर टाकली. आता यांना वाढते छानपैकी. आता यांना जेवायला देते. इकडे भाकर. त्यांना मस्त प्लेट मध्ये भाजी काढते. मस्त आता ते जेवण करतील. छानपैकी आमटी तयार. आपली गोळ्याची आमटी तयार. इकडे मस्त भाकर ठेवलेली आहे. इकडे कांदा, लिंबू आणि लोणचं. त्यांना ठेसून कांदा आवडतो, ठेसलेला कांदा, म्हणून असं ठेसलाय तो. हा हो हो. तर हे बघा मस्तपैकी ताट तयार झाले. तर मी दाखवते. हे बघा आता हे जेवायला बसले. तर झालं आहे तयार ताट. घ्या आता जेवण करा आणि सांगा. खा आणि मला सांगा कशी झाली भाजी. लिंबू घ्या ना. लोणचं पण आहे बघा. मस्त आहे बघा. मी लिंबू नंतर ठेव जरा वाटतंय. मस्त आहे. आता मस्त की मी चुरतो भाकर आणि मस्त की ताव मारतो. मस्त झाले आता भाजी. तर आता हे मस्त चुरून खातील. तर मी पुढे दाखवते तुम्हाला. असा मस्त आमचा डॉग आलाय. पपी ओहो काय पाहिजे तुला. ये 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 इकडे ये. तर आम्ही नेहमी याला बघत असतो. आम्हाला खूप आवडतो हा. ते तू मम्मीकडे राहते का. हे बघा हे माझं घर आहे. याच्या अगोदर होम टूर दाखवलेला आहे. इथे मम्मीचा याला ड्रिल करायचंय. मस्त इथे फोटो आहे मम्मीचा. हा तिथेच सध्या ठेवलाय मी. हे माझं घर आहे. तर हा हॉल आहे. इकडे किचन आहे. हे बघा छान छोटस. इकडे बेडरूम आहे. इकडे आपलं हे सगळं. त्यांचंही जेवण झालं. मस्त त्यांनी जेवण केलं. तर आता मी पण जेवण करेन. तर तुम्हाला ही रेसिपी गोळ्याची आमटी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.